नर्मदा परिक्रमा करण्याचं पुण्य काय असतं महाराज? नर्मदा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली तर नर्मदा माई त्या माणसाला प्रत्यक्ष भेट देते. कुठल्या रूपात देईन सांगता येत नाही. दिवसभरातनं नर्मदेच्या काठानेच चालायचं, नर्मदेचंच पाणी प्यायचं, नर्मदेमध्ये स्नान करायचं. नर्मदा परिक्रमा करताना माणसाची 14 कोटी पावलं पडतात. पावला गणित जर तुम्ही नामस्मरण केलं नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार, तर नर्मदा माई 13 कोटी कुठल्याही देवताचा जप केला की ती देवता त्या माणसाला प्रसन्न होती. पण तेवढं नामस्मरण होत नाही. कुठल्या ना कुठल्या रूपात नर्मदा माई त्या माणसाला दर्शन देते, ते कळत नाही. जसं आपल्या बिडकर महाराजांना नर्मदा माईने दूध आणून दिलं होतं आणि ते जाण्याच्या स्थितीत होते. एकदम दूध प्यायल्यानंतर त्यांचा जीवात जीव आला, नर्मदा माई गुप्त झाली. त्याच्यानंतर मध्ये आजगर पसरलेला तोंड वासून, जर आजगराला पाहिल्यानंतर नर्मदा